हो सर, शिवाजी पार्क पासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत हिंदुत्वाचा रंग विरलाय असं आशिष शेलार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवरती बोलायला लागला. त्याला सांगा राज ठाकरेकडे चहा प्यायला जाऊ नका. त्याला सांगा राज ठाकरेंकडे उगाच चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला. दोघांचे रंग पक्के आहेत. ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत. भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं ना. भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं नेतृत्व राहिलंय का? मला आश्चर्यच वाटतं. हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आलेले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत. अरे कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते सगळे लोक आणि हा अमुक 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 काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डिले वारले काल. भाजपचे नेत्यांचं निधन. कसं काय? आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं, काही काळ शिवसेनेमध्ये होते. हे 90% लोक राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत. स्वतःचं काय यांचं आहे? स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणावं. दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही? पाळणे तेवढेच आहेत, पोरं वाढत चालली आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला तर त्यांची 8 खेळाडू इतर लोक मारली गेली. तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं नाही. मात्र असा हमला असा अटॅक भारताबरोबर देखील झाला. भारत मात्र आता त्यांच्यावर क्रिकेट खेळायला दिसतो. भारत त्यांच्याबरोबर केक पण खाऊ शकतो. भारत त्यांच्याबरोबर क्रिकेट पण खेळू शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये जय शहा नाहीये, लक्षात घ्या. अफगाणिस्तानमध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला. आमच्याकडे जय शहा आहे, आमच्याकडे पैशाचे व्यवहार आहेत. अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुढे. जय शहा तिकडे असते तर कदाचित हा निर्णय झाला नसता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.